टाटा बाय बाय, भेटूया आल्यानंतर. हो येस येस येस, ते तर आहेत. हां हां, आम्ही व्हिडिओ कॉल करू तिकडे नेटवर्कमध्ये असलो तर. इथे आम्ही 6 वाजता येणार. डोळ्यात काय गेलं? नाही नाही, अरे डोळ्यात गेलं, डोळ्यात काहीतरी. नाही नाही, कसं गेलं माहिती आहे, मसाला असतो ना मसाला, हां लागली असती गाडी. आता फायनली आपलं इकडे चालू आहे, इकडे परमिट, आपल्या लेहला जे परमिट लागतं ते आता इकडे प्रोसेस चालू आहे. आणि आपले आदर्श भाऊ, सगळं आदर्श भाऊंना ते जबाबदारी दिलेली आहे. हां श्रावणी कसं आहे, आपल्या रोहित भावाने हे काम केलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि ह्याला तुम्ही ओळखत असाल, याचे रील एक नंबर असतात. याच्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन एकदा बघा, याचे रील्स खूप छान असतात. रोहित नाही, आय एम रोहित बने, एक नंबर. थँक्यू सो मच. जॅकेट क्लीनर आहे, ओके, शूजही क्लीन करू शकतो, हेल्मेटही क्लीन करू शकतो, ऑल इन वन. बरोबर. आपल्या बायकर्स कॅफेकडून मला लडाख राईडसाठी हे बघा हे गिफ्ट भेटलं आहे. खूप खूप थँक्यू, मनापासून मनापासून. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काही दिवस बाकी आहेत आता आणि आता फुल धमाल येणार आहे. कारण जसे दिवस जवळ येत आहेत तशी एक्साइटमेंट वाढते आमची. म्हणजे असं होत नाही की बाबा ते दिवस जवळ आले आता काय करायचं, पण जसे दिवस जवळ येत आहेत ना तशी काही कामं आठवतात. अरे हे राहिलं, अरे हे करायचं होतं, ते करायचं होतं. आणि आता विषय कसा होता, आपला संडे एकच भेटतो, बाकी सोमवार चालू झाला की आपला ऑफिस चालू. त्यामुळे आजचा एक संडे माझ्या हातात आहे आणि त्या संडेला मला सगळी कामं डन करायची आहेत. कारण मला आज रात्री परत सगळं पॅकिंग करून बॅग पॅक करायचे आहेत. मग असं टेन्शन नाही. तर आता कामं काय माहिती आहे, छोटी मोठी राहिली, जास्त नाही. म्हणजे काही गोष्टी पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड किंवा अजून काही गोष्टी, बाईकचे मला विंडशीटचा आवाज येतो तो चेक करायचा आहे. आणि थोडंसं रुटीन चेकअप आपल्या बाईकचं, कारण बाईक सर्व्हिस केल्यानंतर मी गावी जाऊन आलोय, इकडे तिकडे फिरतो, त्यापेक्षा म्हणून म्हटलं नट बोल्ट वगैरे कुठे काही लूज झाले असतील तर सगळं टाईट करायचं आहे. सर्व्हिस सेंटर नाही, आपला नॉर्मल लोकल गॅरेजवाल्याकडेच मी, माझा जो आहे मित्र त्याच्याकडेच मी आता गाडी देणार आहे. टॉप बॉक्स घेऊन जातोय, कारण टॉप बॉक्समध्ये थोडंसं काहीतरी सामान आहे, मित्र भेटणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो परमिटचा जो विषय असतो लेचा, त्याच परमिट पण आम्हाला काढायचं आहे. कारण डेट आमची फायनल झालेली आहे. कडक ऊन आहे, उष्णता भयंकर आहे, त्यामुळे मन करत नाही बाहेर पडायचं, पण विलाज नाही, बाहेर पडावंच लागणार. म्हणून मी असं पातळ शर्ट घातलंय आणि हे हातात ब्लॅकवालं जे आहे ना हे पाहिजे सध्या, हे गरजेचं आहे. हात काळे पण पडत नाही आणि चटके जे बसतात ना, बेकारवाले चटके बसतात. आता इथे बाकी काय दाखवत नाही सध्या, फुल पसारा आहे, म्हणजे एकदम खतरनाकवाला हॉलमध्ये पसारा झालेला आहे. तर सगळं मला येऊन ना रात्री प्रॉपर स्टेप बाय स्टेप सगळं कपड्याची घडी करून बॅगमध्ये ठेवताना मी तुम्हाला सगळं दाखवणार काय काय घेऊन जातोय. तो प्रिपरेशनचा व्हिडिओ आपला एक सेपरेट येणारच आहे. आता सध्या निघूया, कारण मित्र तिकडे वाट बघतायत आपली. चलो, ये वाला हेल्मेट लेके जाएंगे आज अभी. ओ माय गॉड, ये क्या है? हो भाई, फुल तैयारी लद्दाख क्या, एकदम फुल तैयारी. वाह वाह वाह, कड़क कड़क. इधर ऐसा ऐसा, इधर 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 इधर. हा. ओ मैं पहला छोटा था बाल, अभी वो बड़ा हो गया बाल और नया मंगाया है. लेकिन थोडा हेअर स्पा केलाय त्याच्यामुळे ते मोठं. नाही पण त्याला तू ना एक वेन्यू करशील ना, एक सिंगल अशी, तर ती छान, कारण ती हवेने उडणार मग आणि तो वरती समोर येणार डोळ्यासमोर. हो, सेना अपना नहीं है, दोस्त का है, लेकिन ठीक है लद्दाख राइड साठी. बाकी तो तैयारी फुल है. मैडम का गॉगल भी एक नंबर है, मैडम ने एक गॉगल मंगाया ना भाई, मतलब हर दिन एक लगाएगी. हाँ, ये एक हो गया, ये दूसरा वाला गॉगल है भाई, सुपर. हो. आणि अजून 2 आहेत पण ते बॅग. हा, बॅग येते बाकी. आता सध्या ना, आता आपल्याला जायचं आहे, निघायचं, कारण वाजले बघा किती, बघा 11:15 वाजले, 11 वाजता जायचं होतं, पण मित्र तिकडे वाट बघतायत. भाई खाली उतरताना हालत खराब होते आणि हा बॉक्स घेऊन उतरायचं म्हणजे हालत खराब. आपटला, चांगलाच आपटला बॉक्स. आता मेन म्हणजे काय माहिती, महत्त्वाचं म्हणजे याला वॉश करायचं आहे. बघा मांजरं चढतात एवढं कवर टाकून. पण सगळ्यात महत्त्वाचं मला काय करायचं आहे, एक तर मिरर ना हे टाईट करायचे आहेत, काय माहीत नाही लूज होत राहतात टाईट केलं तरी. विंडशील्ड मला बघायचे, ही आवाज करते, जर ही आवाज करत राहिली तर मग परत हिला काढून माझी ओरिजिनल लावणार. बाकी तर काम काय नाही, ह्याला थोडं टाईट करायचं आहे. हा हलतं आहे. ही 360 कॅमची स्टिक माझी मित्राची आहे, ती त्याला देऊन टाकणार. बाकी तर सगळं ओके आहे, फक्त नट बोल्ट कुठे काय लूज असतील ते मला करून घ्यायचे आहेत बस, बाकी सगळं ओके आहे. हे आंबे काय, आंबे
सगळे गावासून इल्यानंतर आंबे घेऊन येतात बस. हा गाडीवर बसल्यानंतर गरम होतं, एकदा निघाली की बरं वाटतं जरा. कशी व गाडी लावली वाटेवर, एकदम वाटेवर गाड्या लावल्या सगळ्या बाई. आता कामं काय आहे बाबू, कामं छोटी मोठी आहेत पण ती कसं आहे एकदम लक्षात येत नाही. पण या छोट्या मोठ्या कामात काय होतं, एक छोटी गोष्ट जरी विसरून गेलो ना की ते पुढे मला खूप त्रासदायक होणार. त्यामुळे जसं लक्षात राहतं आहे तसं एक 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 घेऊन येतं आहे. आता काय आहे, आपल्याकडे इकडे गरमी खूप आहे पण आपण थोडं लेहला जाऊ, तिकडे कडक मायनसमध्ये असणार आपलं टेम्परेचर. त्यामुळे त्या तयारीत आपल्याला जायचं आहे. कोपरो अटकतो इथे बघा. ॲक्च्युली ही विंडशील्ड ना दिसत होती छान पण आवाज खूप करते, त्यामुळे मला तर मग इरिटेट होतं आवाज केला की. गाडीचं कसं आवाज आला नाही पाहिजे गाडीच्या इथून. हा बाई काय कडक ऊन आहे आज. ही किती वाजले, 11:34 झाले. बाबा बाबा लेट झाला कारण आपल्याला तिथून परत डिकॅथलॉनला जायचं आहे. डिकॅथलॉन मला वाटतं तिथून पलावाला जायचं आहे. मला काय घ्यायचं नाही डिकॅथलॉनला, आपल्या मित्रांना काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी जायचं आहे. हा इथून उगा झालो, डायरेक्ट बाहेरून गेलं पाहिजे होतं. अभी मैं थोड़ा सा बाहर आया घर से, लेकिन अभी इतना प्यास लगी ना मेरे को कि ऐसा लगता है कभी एकदम मतलब कभी मैं पानी पी लूँ, ऐसा हो रहा है मेरे को भाई. हालत ख़राब होने वाली है हमारी दिल्ली तक जाने तक. दिल्ली के बाद थोड़ा सा क्लाइमेट चेंज हो सकता है, नहीं तो हालत बुरी तरह से हम लोग राइड करने वाले हैं पहले 4 दिन. ये वन वे या जा सकते हैं कि हम लोग इधर से जा सकते हैं, बाइक जा सकती है. यस बाइक जा सकती है. काम ही काम चालू है, बंद सब जगह पे काम ही काम. अभी ये ओला वाला आ रहा है तो उसको जाने देते, आराम से जाएगा ऐसा. हम लोग जाते इधर से. ओ चला हे आलो आपण ईस्ट गणपती मंदिर. आपले मित्रमंडळी इकडे इथे श्रावणी कसं आपल्या रोहित भावाने हे काम केलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि ह्याला तुम्ही ओळखत असाल, याचे रील एक नंबर असतात. याच्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन एकदा बघा, याचे रील्स खूप छान असतात. रोहित नाही, आय एम रोहित बने. त्याला पैसे दे, त्यालाच दे, त्याच्या हातात दे. अरे ते स्टिकर सांगितलेलं ना त्याला, पैसे आपलं दुकान. अरे नाही मग यांच्याने सुट्टी घेऊया. हे पाहिजे काय एक ना, हा बघा हा वाला आयटम आहे काय. हे माईकचे ना हे आहेत, आपण माईकला जे कनेक्ट करतो ना. काय आहे, हो डीजे आहे, नवीन घेतला मी. हां 50,000 रुपये. नाही पण हाय क्लिअरिटी बाप आहे भाई. चालू आहे इकडून. मी एकदा ट्राय करणार ह्याला फक्त. फक्त आता हे मला झालंय भाई, ओटीजी घेतो हे श्रीराम, कारण मी ते बाहेर बघितलं नाही, फक्त ते डिजिटेकचं दिसतं. पण इथे डिजिटेकचं सगळं तुम्हाला प्रोडक्ट मिळून जातील. म्हणजे जे पण ॲक्च्युअली माईक म्हणा, अजून काय हां मोबाईलचे कवर्स, अजून छोटे मोठे पॉवर बँक वगैरे. कारण मी पॉवर बँक वगैरे इथेच घेतो. काही असेल ना तर मी इथेच, कारण इथे मोस्टली मिळून जातं. नाही तर आपल्याला मुंबईला धावावं लागतं. तर मी कोण बघत असेल तर हे लेन्स कार्ड आहे समोर, लेन्स कार्डच्या समोरच हे शॉपी आहे. पण छान आहे, बरंचसं आपल्याला मिळून जाते इथे. मी पॉवर बँकवाली इथेच घेतली. मी पॉवर बँक त्यासाठी हां झालं ते. आता काम माझं सॉल्व्ह झालं मॅटर. हा वाला पेनड्राईव्हचा पेनड्राईव्ह डायरेक्ट जातोय. कुठे ठेवला पेनड्राईव्ह? अच्छा इथे. लेकिन वो छोटा वाला वो ये नहीं मिला. चल कन्वर्टर मिला नहीं क्योंकि वो बोला ऑर्डर करना पड़ेगा. बोला ठीक है, कारण मी जर मागवलं ऑनलाईन तर कधी येईल काय माहिती. त्यापेक्षा म्हटलं तूच मागव. बाकी आपलं पेनड्राईव्हचं तर काम झालेलं आहे. पेनड्राईव्ह मला माहीतच नाही, तो डायरेक्ट सीचाच आहे. तो त्याला हे केलं की डायरेक्ट डेटा माझा ट्रान्सफर होणार. कारण काय असतं, मोबाईलमध्ये आपली जी मेमरी आहे मोबाईलची ती कमी आहे माझ्या, म्हणून मला मोबाईल माझा भरणार आहे.
रील बील बनवायच्या नादात मोबाईल फुल माझा भरणार की मोबाईलचा डेटा लगेच हॉटेलला गेल्यानंतर लगेच ट्रान्सफर करायचा पेनड्राईव्हमध्ये. हे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मेमरी कार्ड तर आहेत माझ्याकडे, 4 मेमरी कार्ड आहेत, बस झाले तेवढे. ओ बाय, काय कोण लेफ्ट राईट घेतं कळतच नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता जायचं आहे आम्हाला बायकर्स कॅफेमध्ये. तिकडे काही गोष्टी घ्यायच्या आहेत पोरांना, मला तर नाही. आणि मला तिथून बाईक द्यायची आहे संध्याकाळी. विंडशील्ड चेंज करणार, माझं ओरिजिनल आहे तेच लावणार आहे. हे वालं नको, कारण आवाज खूप देते, मला आवाज दिलेला आवडत नाही. आणि थोडंसं चेन क्लीन करून घेणार त्याच्याकडनं. बाकीचं सगळं छोटं मोठं काही गोष्टी असतील ते मी फिट करून टाईट करून घेणार, नट बोल्ट. ह्याचा थोडासा जुगाड केला पाहिजे. हे बघा, हे हलतं आहे माझं, हल्लं नाही पाहिजे. ए कारण माझा दुसरा कॅमेरा इथे येणार समोर, थोडासा फ्रंटचा व्ह्यू चांगला दिसेल. मग एवढा खर्च करून जर वॉईस चांगला नाही आला, तुमच्यापर्यंत नाही पोचला, तर मजा नाही येणार. व्हिडिओ क्वालिटी वगैरे हे जे विषय आहेत हे महत्त्वाचे आहेत. तुमच्यापर्यंत व्हिडिओ चांगले पोचले तर माझे तुम्ही व्लॉग बघणार. काय झालं, मोबाईल पडला रे बिचाराचा. आता काय, अच्छा त्याचा पडला, तिकडचा पुढचा. आता हा माईक मी खूप दिवसानंतर काढला आहे सोनीचा. म्हटलं ह्याचा आवाज बघू कसा येतोय. आमच्या गावी ना काल जबरदस्त पाऊस पडला, त्याच्यामुळे इकडे वातावरण चेंज झालं आहे लगेच. मध्ये असं ब्लॅकआउट होतं आहे. मीटरची काहीतरी परत सेटिंग चुकली, रेंज दाखवत नाही फ्यूलची. मला ते परत रिस्टार्ट करावं लागेल मीटर. आता नाही, सध्या नाही, बघू आता संध्याकाळी जाईन तेव्हा थोडंसं ते रिस्टार्ट करायचं. एकदम हे झालं आहे. आता सध्या मी हात सोडून चालू शकतो, पण जेव्हा माझ्या गाडीवर लगेज येणार, लोड येणार, तेव्हा गाडी पूर्ण हलते. अजिबात हात सोडू शकत नाही मी, हँडल एकदम हलतो. माझ्या टायरमध्ये पण हवा कमी वाटते मला आता थोडीफार. हो भाई, हेल्मेट वगैरे लेके आहे पुरा. ते म्हणजे आता त्याला मी घेऊन कसं जाणार ते. हा बघतो, बॉक्समध्ये जाईल माझ्या. त्या ह्याला जायच्या अगोदर अजून एक संडे भेटला असता ना आपल्याला, तर मला वाटतं अजून या संडेला आलो असतो इथे परत. भले ते एकाला एकच घ्यायचं असेल काहीतरी, पण त्याच्यासोबत किती जण आलेत बघा. हे बघा, पण हे प्रेम आहे भाई. आता हा बघा, ह्याला विचारायला काय घ्यायचं काय नाही. पण आज हा भाई तू आज बघणार, काल किती गेलेत माहितीये काय? माहितीये, बोल ना मला. 11,000ला चुना लागला ना. 11,000 सर्व्हिस भाई. नाही पण ठीक आहे भाई, बाईक एकदाच गेली ना. चेंज पॉकेट आणि आपला प्रवास खूप लांबचा आहे. पॅन्ट ठीक आहे सांगते, हो पॅन्ट. मी काय बोललो, पॅन्ट घेऊ आपण, पण आपण मग फक्त ह्यांचे व्हिडिओ बघूया घरात बसून. पॅन्ट 6-7 हजार पॅन्ट आहे ती बाई. नाही तुझी पण नाही, ते कैलाशी पण नाही भाई. कसा झाला प्रवास? हा, भेटायला आल्या बाई. कारण त्यांना ती नंतर आम्ही ज्या दिवशी जाणार तेव्हा टाइम नाही भेटणार. मग भाऊना बोला आता भेटायला आहे. पण भाऊ आले ना, रात्री निघाला असता तर मी कसाही आलो असतो. रात्री भले 1ला निघा, काय प्रॉब्लेम नाही. भाई आले. हा पण बघ पाठीमागे, हो चमकत्या भाई, लाल एकदम. हा बघ ना, बघ. अगं पण हे नाही हे नाही, पण माझं आहे ना. तू कुठे घालतेस हे हेल्मेट मध्ये? अरे नक्की घालणार काय? मग तू देईल फ्री मध्ये, देईल आपल्याला देणार. विचार त्याला, सांग गिफ्ट दे म्हणून. बाबा हे झालं काय घेऊन तुमचं? परमिट काढायचंय भावा. वरती कोण नाहीये, वरती बसून परमिट काढ. आणि मेरा क्या तुम्हारा बात करता हूं ना मैं. बात करते भाई, ऊपर कोई नहीं है तब तक उधर बैठ के परमिट. हा मग इथे कसं? हा मग वरती थंड काहीतरी किंवा नाही काय आलं. पण बघ हाय ओके वाटतं. बालक लावा, बालकला नाही बलाक लावा. घालून बघ, तू घालशील तरच घेते. कारण तू मग सांगणार माझा श्वास कोणतो, मग ते मग तसंच पडून जाणार. सांग, सगळ्यांना सवय नसते म्हणून सांगतोय तुला. ही पट्टी लागणार तुला, तुझे बोलतेस ना. ही वाली, ही जाड बघ किती आहे पट्टी बघ. आणि माझ्याकडे ते आहेत ते पातळवाला एकदम.
डोळ्यावर प्रकाश हा. डिम करून भारी वाटतं ना. भारी म्हणजे जबरदस्त. आता असं खर्च करतायत ना प्रशांत भाऊ की आपण परत कधी जाणारच नाही. आणि एकदा खर्च असा करतोय लदाखला. हा फायनली आपलं इकडे चालू आहे. इकडे परमिट आपल्या लेहला जे परमिट लागतं ते आता इकडे प्रोसेस चालू आहे. आणि आपले आदर्श भाऊ सगळ्या आदर्श भाऊंना ते जबाबदारी दिलेली आहे. आता कसं आहे आपण समजा 3-4 तारीखला पोचणार आहोत लेहला, पण आम्ही काय करतोय 2 दिवस अगोदरच घेतोय. थोडं माहीत नाही 2 दिवस अगोदरपासून आपण काय घेतो. पोचल्यानंतर 48 आवर्सचं ॲक्लिमेटायझेशन मॅन्डेटरी आहे. अच्छा त्यामुळे 48 आवर्समध्ये 2 डेज. त्यामुळे 2 डेजच्या नंतरच ते परमिट ओके. किंवा आपण आता वाटतं थोडं जुगाड करतो जेव्हा सांगत आणि परमिटमध्ये मला वाटतं काय लागतं आपल्याला आधार कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर. बाईक डिटेल्स नाही लागत. ओके. बाईक डिटेल्स लागत नाही, फक्त आधार कार्ड नंबर परमिटसाठी. तिकीट काढतो वाटतं. हे तुम्हाला काय कोणाला पाहिजे तर सांगा काय पाहिजे तर. हां तोपर्यंत आम्ही इकडे परमिट काढतो. हे तुम्हाला सांगा काय पाहिजे ते तुला. आम्ही बसलो. ये अभी है ॲक्शन 5 DJI. क्लिअरिटी कशी वाटते मला नक्की सांगा. व्हॉईस कसं वाटतं, व्हॉईस खेचतो का हे मला बघायचं आहे. पण हाय रे एकदम कडक आहे क्लिअरिटी. हां व्हॉइस केसतो सुपर आहे. मस्त मस्त छान दिसतं. हां आपला अनुदीप, हां. कौस्तुभ आणि नितीन. हां बरोबर 7 लोक टोटल. 2 3 4 5 7. हां हे दाखवतो. कधी गेलो ऑर्डर. नाही पण ते येईल लवकर. फिमेल आहे एक. एक ऑर्डर डेटच्या आधी येतं. म्हणजे हे सगळे ह्याचं आहेत काय सगळे नाही ते लोकेशन आपल्याला जे हवं आहे ते जे आपण बाय डिफॉल्ट सगळे pass सिलेक्ट करून करणार. ठेवायचे. हां म्हणजे आपण हे कुठं एवढं फिरायला- सगळं करणार? नाही आपण करून आपण ठेवायचं. करू. ओके. पैसे सेमच आहेत. फालतू ॲप आहे हा. मला आधी हो ना. वाटलेलं की चांगलं असेल. सात. थर्ड क्लास क्वालिटी आहे. मी दोन्ही म्हणजे return पाठवले. एक टाकली होती की नाही आता बाय डिफॉल्ट 3 तारखेपासून तो घेणार. Display बघ ना. Display तुला बघ काय आहे. म्हणजे एकदम 1 तारीख ते 10 तारीख करू का? ते नाही का, 10 तारखेनंतर आपण तिथं मनाली येणारच बाहेर. एवढी 10 तारीख घेतो. मला किती आहे आपली ह्याच्यामधून निघणार. एक पाठव हे केलेलं आहे. Night dress. 8 तारीख आहे. ज्या दिवशी डिलिव्हरी डेट होती ना, सेम पैसे पडणार रे. हां पैसे सेम लागणार आहेत तुला. ऍड्रेस फाउंड होत नाही. जा म्हटलं. हो हानली टू सरचू लईत ठीक आहे. हानली टू आपण सरचू टू मनाली 9 तारखेपर्यंत होऊन जाईल आपलं. ओके. 10 तारखेला आपण मनालीमध्ये असू. हां मग 10 तारीख घे. 10 तारीख घे. डेट ऑफ बिगिनिंग ऑफ Night जर्नी, करून आली आहे. डेट ऑफ डिपार्चर. 4 वाजता हे बघ, अशी नाईट करणं वेगळं. हां बसून नाईट करणं वेगळं. 4 वाजता झोपलो मी. 4 वाजता 6 वाजता उठलो. कुठे गेलेला? काम होतं. कामाच्या पुढे तर काय शूट करतो. डन. हे भाई पैसा निकालो पहिला. परमिट का पैसा निकालो फटाफट. भाई ने काम किया है. झालं? हाँ परमिट हो गया. में लिख देना. किती आहे टोटल. 2800 झालं. ही झाली ओ माय गॉड. 2800. 400 रुपये पर हेड. हे 400 रुपये पर पर्सन. ठीक बस. आहे. 2800 रुपये झाले. 2800. हां 400 रुपये द्यायचे. पर पर्सन. पर Group. पर्सन. पण याच्यात सगळे परमिट झाले आपले. सगळं लडाखचे सगळे परमिट झाले. सगळं चांगलं आहे. वाटलं जास्त महाग भावाला ऑनलाईन करा. हे, चाललो आम्ही 30ला. हो तुम्ही पण जाणार होते ना. दादा अच्छा जुलै जुलैमध्ये. हां हे रावणी तुला पाहिजे तर घे. ए अरे एवढं उन्हात कशाला बसलाय. इकडे हवं लागतं. केवढा मोठा आहे बघा. चला आतमध्ये बसा ना AC मध्ये. हे तर बघा कॅफे बघा ना आतमध्ये. तुम्ही काय हा मनाला काय काढतायत
नाही नाही तेच बोललो वरती बसा ना एसीत असं काय इकडं परके हलके बसला याच्यात एकदम आम्ही आपले चीअरअप करायला आलोय आपण आपलं व्हायरल भाषा काय चीअरअप करूया. आतमध्ये एसीत बसा ना थोडा वेळ वरती कॅफे बघा ना त्याने बनवलाय मस्त हे काय हा नाटका कशाला इथे ठेवला हा ते द्यायचं आहे. बॅग ह्याच्यात तरी टाक ना. नाही नाही झाला आता आम्ही कुठला हा माझा मी सुकट ठेवलाय मग आम्हाने भेटला साहेब ऐकत नाही हा नुसतं गाव 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 घर बांधल्यापासनं हा संविधानामध्ये जेवढं रनिंग झालंय ना लडाखला जाऊन आलो. आले असते हा जीव थंड करा ना हा इथून आहे असं वरती आहे हे काय ते बघ साहेबांचं हेल्मेट आहे बघ समोर हे बघ हे माझं सेम ना ते ना हा वाटतं छान पण ते पण आता ते नाही ते पहिले सुरुवातीला आलेलं बघ तेव्हा त्याची क्रेज खूप होती ते आवडलं घेते हे बस आहे आता आहे ना मी घेतलंय तिचं हां त्याला हे नाही रे आता इंटरकॉम लावण्यासाठी ना आतमध्ये नाही आहे ना मग ते कान दुखतात हा पण खाली असं आणि वरती असं त्याने बनवलं इकडे कॅफे असं म्हणजे कसं खाली खर्च झाला जास्त की टेन्शन आलं की इकडे वरती यायचं हां एक कॉफी मारायची थंड आणि टेन्शन आणि त्यांच्या गायब करायचं असं त्यांनी ते हे केलेलं जुगाड माझे मित्र आले ते हे ह्याच्यात टाकून द्या बॅगमध्ये बंदूक आणली माझे थँक्यू असं आहे बघा माझं छोटंसं काम करून दे ना हा बा आलं भेटलं चल धन्यवाद मंडळ आभारी आहे गाईज आता एक काम करू तुम्ही आलात खूप बरं वाटलं मला आपण आता मस्त जीव थंड करू आपला मी तुम्हाला लिंबू सरबत पिऊ शकतो मी तुम्हाला देऊ शकतो सध्या माझी ती तेवढीच परिस्थिती आहे नाही, आपण आनंद भाऊ आले वेळात वेळ काढून बरं वाटलं खूप माझी इच्छा होती की लडाखला माझ्यासोबत आपली मंडळी असली पाहिजे होती पण ठीक आहे आपल्या ग्रुपमधले आहेत वगैरे आपलाच ग्रुप आहे सगळ्यांचे सगळा. पॉसिबल होत नाही एक मेंबर पण आमचं त्याच्यामध्ये कॅन्सल झालाय पण आपण एक राईड करू मस्त की आता पाऊस वगैरे जाऊ दे थंडीमध्ये एक राईड मस्त करू आपण एक कुठेतरी 4-5 दिवसाची आणि पावसाळा पण येतोय आता पावसाळ्यात हा पावसाळ्यात पण करू आणि पावसाळ्यात ना घ्यायलाच भाऊ एक पावसाळ्यात असं लोकेशन बघा की नाईट म्हणजे नाईटला रिलॅक्स बोललो ना तुला भंडारदऱ्याला आपल्या मित्राची कॅम्प साईट हा आहे तिकडे हा तो ब्लॉग मी बनवला तो अमृतेश्वरचा तिकडे तिकडे जाऊ करा ना. आपण प्लॅन करू भरपूर स्पॉट आहेत बघणार की वॉटरफॉल मस्त हे करू क्या बताओ अरे वो मेरे को ये देना वो जो तू अब टँक बॅग लगाया था ना टँक बॅग और एक आयनॉक्स का वो वाला हे ना हा हा हे कुठून घेतलं तू हे तर मी गाडी घेतलेलं तेव्हा घेतलेलं ऍक्च्युली पण हे रे मी खूप इन्क्वायरी केली हे नाही चौकशी केली भेटत नाही आता. भेटत ते बोलतात आम्ही बनवतच नाही आता आता मग आता एकच ऑप्शन आहे जीवी पण ते जीवीचं खूप छोटी आणि कॉस्टली खूप वाटते मला हा पण हे पण जास्त नाहीये म्हणजे हे 8 लिटरची आहे ना 8 लिटर जास्त राहतं तरी 8 लिटर पेक्षा हे बघा आता हे मी एक्सपांड केलं नाहीये हा अच्छा एक्सपांड करणार तेव्हा अजून म्हणजे पकड ना तू एक जोडी कपडे ठेवू शकतोस बरोबर तेवढं सामान नाही पण राहतं. मला काय कपडे नाही पण हे छोटे छोटे काय ऍक्सेसरीज सांगतोय राहतात मला मेन म्हणजे काय माहिती ते पेट्रोलचा जेव्हा भरायची येते ना वेळ हा. तेव्हा लई कंटाळा येतो माझा हा Option आहे आता अवेलेबल जीवी आणि दुसरे पार्ल्याला एक आहे पण तो पण खूप सांगतो 8-9 हजार सांगतो ह्याचे पण तेवढेच जातात काहीतरी मी 6,500-7 हजारला घेतलेलं त्याचा लॉक वेगळा येतो बॅग वेगळी येते बरोबर हे मी बीएमडब्ल्यूचा लावलंय कारण टीव्हीएस तर सेमच ते आहे मिळत होतं हा त्यामुळे मी बीएमडब्ल्यू मला पण तोच प्रॉब्लेम होता एवढ्या बल्की टँक बॅग बरोबर घेऊन फिरणार तर नाही होत एका एका ह्याच्यामध्ये होऊन जातं लगेच हम्म. हे आमच्याकडून एक नंबर थँक्यू सो मच जॅकेट क्लीनर आहे ओके शूज ही क्लीन करू शकतो हेल्मेट ही क्लीन करू शकतो ऑल इन वन बरोबर आपल्या बायकर्स कॅफेकडून मला लडाख राईडसाठी हे बघा हे गिफ्ट भेटलं आहे खूप खूप थँक्यू मनापासून आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन माझे जेवढे मित्र आहेत ना त्यांना मी सगळ्यांना सांगतो बायकर्स कॅफे असं आहे की इकडे आल्यानंतर ना आपल्याला जे पाहिजे ते मिळून जातं आणि दुसरी गोष्ट काय नसेल तरी पण ते अरेंज करून 2 ते 4 दिवसात आणून देतात असं बायकर्स कॅफे कारण मला वाटतं मी खूप वेळा इकडे आलोय माझे मित्र पण मला वाटतं भाईंदरवरनं पण माझा एक सबस्क्रायबर येऊन रायडिंग बूट वगैरे घेऊन गेलेला आहे आणि काही मित्र अजून पण येतील जे लडाख म्हणा किंवा अजून कुठे जायचं त्यांना कारण माझ्या सगळ्या मित्रांना मी इथे घेऊन येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मला काही गोष्टी जे पाहिजे ते इथे मिळून जातात
आणि सगळ्यात म्हणजे काय नाराज करून कोणी जात नाही इथून, ते आधी बेस्ट आहे. कारण बाकी ठिकाणी मी बघितलं बरेच जण सांगतात मी ऑर्डर करतो वगैरे, पण ते काय फोन रिटर्न येत नाही. पण आपल्या भावाकडे कधी काय सांगितलं तर आपल्याला मिळून जातं 4-5 दिवसात. त्यामुळे कलेक्शन पण छान आहे. आणि मला वाटतं आत्ताच काहीतरी नवीन काय काय आलं आहे इकडे, हेल्मेट्स आले, जॅकेट, रायडिंग पॅन्ट पण आलेत, अजून बऱ्यापैकी येणार आहे. बऱ्यापैकी येणार. पूर्ण हां, तयारी झाली. कारण बरेचसे लोक आता लडाखला जायच्या ह्याच्यामध्ये शॉपिंग जोरदार चालू आहे. त्यामुळे मी एकदा सजेस्ट करेन, हा ॲड्रेस आहे स्क्रीनवर दिलेला आहे, डोंबिवली ईस्टमध्येच आहे. कोणाला काय असेल तर इथे नक्की या. चल, थँक्यू. चला गाईज, चलो टाटा बाय बाय, भेटूया आल्यानंतर. हो येस येस येस, ते तर आहेच. हां हां, आम्ही व्हिडिओ कॉल करू तिकडे नेटवर्कमध्ये असलो तर. इथे आम्ही 6 वाजता येणार कल्याण फाट्याला. तो एक टायमिंग टाकून ठेव. आम्ही टाकतो, आदल्या दिवशी टाकतो मी. हां हां, चल थँक्यू. हो ऐक, काय ते मागे शनिवारी काहीतरी आहे, वारीला जायचंय. चल नाही सर, बघू, कारण मला भीती वाटते तिकडे, कारण ते दगड असतात ना ठेवतात मोठेवाले, ते वाटेवर रोडवर असतात, गाड्या जाणार नाही आपल्या. फाउंटननेच जाऊया, फाउंटन. हां चल. आईच्या गावात डोळ्यात काहीतरी गेलं माझ्या. हा, डोळ्यात काय गेलं? नाही नाही, अरे डोळ्यात गेलं, डोळ्यात काहीतरी. नाही नाही, कसं गेलं माहित आहे, मसाला असतो ना मसाला, हां लागली असती गाडी. आता मसाला असतो असं मसाल्यासारखं गेलं डोळ्यात काहीतरी. हां चला गाईस, आपलं आता बरंचसं काम झालेलं आहे. फक्त आता बाईकचं काम माझं राहिलं, ते आता ना संध्याकाळी, आता वाजले 2, जेवायचं आहे घरी जाऊन. बाकीची छोटी मोठी कामं आहेत ती मी संध्याकाळी करून घेणार, आणि उद्या परवा गाडी वॉश करून गाडी आपण ठेवून देणार. कारण आता एकदा आपलं ऑफिस चालू झालं की मला काहीच काम करायला भेटणार नाही. आणि आपल्या बायकर्स कॅफेने आपल्या मालकाने आपल्याला छोटीशी गिफ्ट दिली, चांगलं वाटलं. गिफ्ट असते ती, मग आशा अपेक्षा करायची नाही किती किमतीची आहे, पण त्या माणसाने मला एक दिली आठवण, चांगलं वाटलं. कारण मला वाटतं माझी जे सबस्क्रायबर मंडळी आहेत, फॉलोअर्स आहेत, मित्रमंडळी आहेत, ते सगळे त्याच्याकडे जाऊन काही ना काहीतरी परचेस करत असतात. त्यासाठी एक त्याने आठवण मला एक दिली जाता जाता. आज थोडंसं वातावरण वेगळं आहे, म्हणजे मध्ये ऊन येतं आहे आणि मध्ये मध्ये सावली येते, त्यामुळे वातावरण सांगू शकत नाही. पाऊस लवकर पडू शकतो ह्यावेळी, कारण मला वाटतं केरळला 28 तारीख दिली आहे आणि आपल्या महाराष्ट्रात मला वाटतं 30 तारीखपर्यंत पाऊस येईल. 30 नाही पण 1 तारीखपर्यंत तर नक्की येईल पाऊस. आणि आपल्याला मला वाटतं येताना पाऊस आपल्याला भेटेल, लडाखवरून येताना रिटर्न. आपण प्रॉपर तर सगळं घेऊनच जाणार, रेनकोट वगैरे, त्या काय विषय नहीं। चलो दोस्तों, तो इसी तरह ये व्लॉग मैं इधर ही ख़त्म करता हूँ, क्योंकि मेरे को जाके भी वापस काम है। तो ये वीडियो कैसा लगा आपको ज़रूर मेरे को कमेंट में बताना। मिलते हैं जल्दी अपने नेक्स्ट व्लॉग में। टाटा बाय बाय।